आमदारांच्या निधी वाटपावरून आता काँग्रेसमध्ये जुंपली आहे। काँग्रेसमधल्या काही आमदारांना निधी वाटपात झुकतं माप दिल्याचा आरोप काँग्रेसमधूनच होतोय। पाहूयात हा रिपोर्ट। आमदारांच्या निधी वाटपावरून काँग्रेसमध्ये खडाजंगी। काही आमदारांना झुकतं माप दिल्याचा आरोप। काही काँग्रेस आमदारांवर अजितदादांची मेहर नजर। निधी वाटपात सत्ताधारी आमदारांना झुकतं माप मिळतं आणि विरोधी पक्षातल्या आमदारांवर अन्याय होतो अशी ओरड नेहमीच केली जाते। पण काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मात्र भलतंच घडलं। काँग्रेसच्या फक्त 4 आमदारांना झुकतं माप मिळाल्यावरून काही आमदारांनी प्रश्न उपस्थित केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। पक्षातल्या काही निवडक नेत्यांनाच निधी मिळतो, इतर आमदार मात्र वंचित राहतात अशी तक्रार या आमदारांनी केली आहे। याच्या संदर्भात पक्षश्रेष्ठ सीएम आणि डीसीएम साहेबांना भेटणार आहे। त्यांना भेटून जर का आम्हाला नक्की त्या ठिकाणी निधी मिळाला तर ठीक, नाहीतर ज्या पद्धतीने या सरकारने आमच्या विकास कामावरती स्थगिती आणली होती, आम्ही कोर्टात याचिका दाखल केली, तिथं आम्हाला न्याय मिळाला, त्याच पद्धतीची याचिका याच्यानंतर जर न्याय मिळाला नाही तर आम्ही दाखल करू। निधी वाटपात झुकतं माप मिळालेल्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र निधी वाटपात झुकतं माप मिळाल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी फेटाळून लावलाय। बऱ्याच लोकांना काँग्रेस पक्षाच्या किंवा विरोधी बाकावर बसलेल्या लोकांवर अन्याय आहे हा, आणि महाराष्ट्राचा त्याच्यामुळे बॅकलॉग अनुशेष वाढत चालला आहे। विशिष्ट भागात निधी, काही भागात निधीच नाही, असं होणार असेल तर अन्यायकारक आहे। माझ्या काळात मी त्यांना निधी दिला होता। मी सत्तेमध्ये असताना असा भेदभाव मी तरी केलेला नाही, आणि त्यामुळे कदाचित माझ्या बाबतीमध्ये तो विचार झाला असं आम्हाला सांगता येणार नाही। दरम्यान सर्वांना समान निधीचं वाटप केल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांनी केलाय। त्यांनी कुणाला काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे, कारण पूर्वी पण काँग्रेस आम्ही सरकारमध्ये असताना सरकारं चालवलेली आहेत। हे काय आजचं काम नाही, हे वर्षानुवर्ष चालत आलेली गोष्टी आहेत, आणि साधारण सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न केला जातो। आता कोण काही चुकून राहिला असेल तर माहिती नाही। एका बाजूला सांगायचं आमच्या आमदारांना निधी दिला नाही आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांना निधी दिला त्याचं दुःख व्हायचं। मला वाटतं नेमकी भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे, परंतु भांबावलेला काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यामुळे कुठली एक भूमिका घ्यावी हे त्यांना त्या ठिकाणी कळत नाही। त्यामुळे सगळ्यांना निधीचं वाटप केलंय हे यातून त्या ठिकाणी ध्वनित होतं। हिवाळी अधिवेशनात 55,520 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या। यामध्ये सत्ताधारी पक्षातील आमदारांना प्रत्येकी 40 कोटींचा निधी देण्यात आलाय। आमदारांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये ही तरतूद करण्यात आली आहे। त्यातच महायुतीच्या उंबरठ्यावर असलेल्या विरोधी पक्षांच्या काही आमदारांनाही विकास कामांचं प्रलोभन दाखवण्यात आल्याचंही समजतंय, आणि म्हणूनच काँग्रेसमधल्या काही विशिष्ट आमदारांवरच निधीची खैरात करून सरकारला नेमकं काय साधायचंय असा प्रश्न निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।